आपण सध्या येवला कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केटमध्ये आहे व या ठिकाणी लाल कांद्याप्रमाणेच उन्हाळ कांद्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी येवला तालुका असेल किंवा नगर नाशिक जिल्ह्यामधील येवला, कोपरगाव, निफाड, कळवण, सटाणा या ठिकाणी उन्हाळ कांद्याचं जे प्रमाण आहे लालच्या अधिक उन्हाळ कांद्याचं प्रमाण आहे व थंडीमध्ये शेतकरी लाईट नसताना पण थंडीमध्ये पाणी भरता। आता उन्हाळा आहे, जवळपास 40 टेम्परेचरच्या पुढे टेम्परेचर गेलेलं असताना एवढ्या उन्हातानात कांदा काढला जातो व आज कांद्याचं जर मार्केट जर बघितलं तर अगदी 1000 रुपयावरून कांदा येऊन ठेपलेला आहे व अगदी शेतकरी या ठिकाणी निराशेमध्ये आहे। आपल्याबरोबर काही शेतकरी आहे। काय वाटतं दादा, लाल कांद्याचं मार्केट कसं होतं आणि आता उन्हाळ कांद्याला तुम्हाला जो भाव भेटतोय एकंदरीत कसा भाव आहे? हा एकदम शासनाचा चुकीचा यातून लॉसच आहे ना। बरोबर। मग आता कोकडे साहेब म्हणतात बा हे शेतकऱ्या मुलीचे लग्न करत्या, हे करत्या, साखरपुडे करत्या। मग साखरपुडे करावं नाही तर काय करायचे ते ना, हेच करायचं ना। आम्हाला भाव योग्य द्यायचा, बरोबर। आम्हाला फिक्स भाव द्या, तेवढं भाव मग आम्हाला काय अडचण आहे। तुम्ही काय मग आम्ही पुरीचे लग्न आमच्या पद्धतीने करू, आम्हाला पुरी भेटतील, सगळं भेटतं फक्त। पण मग हेच केलं तर बरोबर। दादा तुमचं गाव कोणतं? या ना पुढे, काय नाव आपलं? पुढे या ना पुढे। रवींद्र हरिभाऊ। किती कांदे तुमचे? 2 एकर। किती ॲव्हरेज किती निघाल? आवरेज काय एकरी 2-3 बस। उन्हाळ्याची गोष्ट। हा बियाणं नेमकं पुण्याचं होतं का घरगुती होतं? पुढेच फसवणूक झाली बियाण्यामध्ये। कोणतं कंपनी आलं ते कंपनी कोणती बियाणं? आपलं याचं होतं गारवा, आपलं काय म्हणते अंबर, गजानन, त्यानंतर गजानन। हा तरी फसले ते लाल म्हणून निघालं। थोडंसं पुढे या इकडे। मला एक सांगा, साधारण कांदे आता साठवले किती आणि आता शिल्लक सगळे दररोज चालू आहे, एक राहिलो दररोज विकू राहिले? सारखंच नाही। किती खर्च आला तुम्हाला? कारण 2 एकराला 1.5 लाख रुपये खर्च करेल आणि ॲव्हरेज किती निघालं? 2-3 ट्रॅक्टर एकरी। आणि काय भाव विकले आता? चालेल 1000, 900, 700, 800। आणि त्याच्यात तुम्ही थंडीत कष्ट घेतले असेल कांदे भरायला ना? गंज उन्हान ताणान पाहिलं नाही, काय मजा आहे त्याच्यात। पण आता उन्हातानात काढले, हा 40-42 टेम्परेचर असतं मग आणि एवढं करत असताना तुमचे जर कांदे समजा किती गेले म्हटले? 1000, 800, 900। मनाला काय वाटलं मग? समाधान नाही, पण आता कस तरी इकून टाकायचे, काय काय ना घ्यायचे पदरात पाडून, दुसरं काय असं। काय वाटतं सरकारच्या बाबतीत, सरकारच्या धोरणाबद्दल काय? फसवणूक, निर्यात शुल्क कमी केलं म्हणे ना, कायचं काही कमी नाही केलं। या बावळ्या द्या बावळ्या दाखवलं गाजर, हां असं आहे ना, बाकी काय मग शेतकऱ्याची हालच आहे ना। तुमच्या गावात नेमकी परिस्थिती काय? म्हणजे शेतकरी मुलांच्या लग्नाच्या बाबतीत बऱ्याचशा गावामध्ये आहे, तुमच्या गावातली परिस्थिती काय? शेतकरी मुलांना तुमच्या गावात काय, किती मुलं आहे तरी? भरपूर आहे आमच्या गावात 50-60 पब्लिक मुलं असतील, त्यांचे लग्नच नाही। गण हायपाय बागायतदार आहे, पण 2 मिनिटं पुढे। काय आत्महत्या करू राहिले लग्न केली ना। व्हायना। मग आत्महत्या केली, लग्न न जमल्यामुळे आत्महत्या केली। बापरे, म्हणजे रिअली खरं आहे? रिली तुषार कोंडराम घोटेकर, रिली म्हणजे बातमी जमीन जुमला सगळं पण मुलाचं लग्न जमाना सेंट्रिंग कारागीर तो 1000-1500 रुपये रोज आणणारा माणूस होता, पण नाही मुलगी भेटली, आत्महत्या करावं लागली। आता 3 महिन्याची गोष्ट आहे। मग काय त्याला जर आत्महत्या नाही करते मग काय करते? पर्याय नाही राहिला ना शेतकऱ्याला, मग तू पर्याय नाही दुसरा, ती अडचणी ना। काय नाव काय होतं म्हटलं त्या मुलाचं? तुषार कोंडराम घोटेकर। काय करायचं काय तो नेमकं? शेती कारागीर होता। सेंटरिंग कारागीर। शेती होती 4 एकर, पण मग नाही जमलं। भाऊ किती होते? 2 जण। आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल म्हणजे अवघडच आहे ना। अवघड, मग आता काय करणार? जर समजा 30-35 वय झालं, जर अजून काही जमणार, मग आता आपलं जर 30-35 भाऊ आपल्या मागं पाठचा भाऊ त्याचं लग्न व्हावं कसं? आज जर माझं नाही तर शासनाचा चुकीचा निर्णय आहे। शासनाचे गण म्हणायला पाहिजे निर्यात शुल्क हटवलंय, पण निर्यात शुल्क हटून बी जसं भाव वाढायला पाहिजे तो भाव वाढत नाही आहे। जसं त्यांनी निर्यात शुल्क लावल्या रातोरात भाव कमी जादा होतो, तसं यांना हटून बी आज कमी शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे। नाफेडचा कांदा खरेदी करता म्हणतं आहे, त्याचा काही तपास नाही। आज फक्त जास्त सरासरी 500 ते 800पर्यंतच कांदा घेतला जातो, हे दाखवायला आहे 1500-1600 जो भाव म्हणताय तो कुठंच घेतला जात नाही आहे। शेतकऱ्यांची खूप पिळवणूक होती आहे, त्यावर शासनाने खूप तातडीने निर्णय घेतला पाहिजे, हे महत्त्वाचे। इथं उन्हाळ्याचं जे क्षेत्र आहे, लाल कांदा आणि उन्हाळ कांदा साधारण प्रमाण किती कमी जास्त आहे? उन्हाळ कांदा आणि लाल कांद्याचं प्रमाण सारखंच म्हणायचं, कमी जास्त काही नाही। उन्हाळ कांदा बी भरपूर प्रमाणात आहे ना, उन्हाळ कांदा कमी म्हणताच येत नाही। आता जे मार्केट जे आहे साधारण किती मार्केट आहे, तुम्हाला परवडतं का? आता कसं काय परवडतं? 500-600 रुपयात कांदा परवडतो का? परादीचीच माझी गाडी होती, फक्त अवघी 100 रुपये क्विंटल कांदे गेली। आता ती पावती माझ्या खिशात नाही, जर पावती असेल तुम्हाला पावती लावी दाखवली असती। सरकारकडे तुमचं काय मागणं आहे मग?
सरकारने भाव वाढवायलाच पाहिजे ना. आता याच्यापेक्षा काय करायला पाहिजे. आता 100 रुपये जर क्विंटल कांदा गेला, तुम्ही सांगा ना, 100 रुपये क्विंटल कांदा जर गेला तर काय परवडलाय तो. गरीब अकराला कांदे नेले कालची गाडी. सरकार तर शेतकऱ्यासाठी हे खूप काम करतंय, आमचं सरकार शेतकऱ्यासाठी काम करेल किंवा आमचं सरकार शेतकऱ्यासाठी काम करतंय व खूप मोठ्या भाषणबाजी केल्या जाते. तर सरकारच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, सरकारच्या कामावर समाधान. निर्णय त्यांनी घेताय ते खूप अतियोग्य आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणी ही फास्ट झाली पाहिजे. काय वाटतं दादा, नेमकं कांद्याचं भावबद्दल तुम्हाला काय वाटतं आता? इकडे तुमचं गाव कोणतं? नगरसूल. काय नाव तुमचं? पैठणकर रामकिसन. आता सध्या कांदे किती एकर लावलेले आहे तुम्ही? 2 एकर कांदे. अच्छा. आणि लाल होते का? लाल पण होते 1 एकर. मग उन्हाळ कांद्याचं जे मार्केट आहे या भावात तुम्हाला परवडतं का? या भावात नाही परवडत, खर्च पण नाही निघत नाही. हा ना. आता कांदे किती विकलेले आहे, किती राहिलेले? कांदे अर्धे विकले, अर्धे बाकी अजून. अच्छा. मग काय सरकारकडे तुमचं काय मागणे? भाव वाढले पाहिजे, बाकी काय या भावात परवडतं का? नाही परवडत. या भावात भाव वाढलेच. काय वाटतं, ज्यावेळेस कांद्याचं मार्केट 3,000, 3,500 किंवा 4,000, 5,000 होतं त्यावेळेस सरकारचे चक्र एकदम सगळे चक्र हलवतं आणि मार्केटची निर्यात बंद करतं, वाटेल ते कुठं नाही करतं आणि मार्केट रिव्हर्स येतं. तर शेतकऱ्याचं ज्यावेळेस आता मार्केट एकदम पडलेलं त्यावेळेस सरकार काय करतं नाही? भाव वाढले पाहिजे, बाकी काय. काय वाटतं? नाही, बरोबर आहे आता तुमचं म्हणणं. सरकार काय करते, पण सरकारने निर्णय दिला पण सरकार अंमलबजावणी होत नाही आहे ना. आता निर्यात शुल्क कमी झालं हे म्हणताय, बात खरी. पण मग जर तुम्ही निर्यात शुल्क लावल्या रातोरात भाव जर कमी होतोय, मग वाढायला काय कारण आहे नेमकं? आता हेच आम्हालाच कळायला मार्ग नाही. आपल्याकडे अजून काही शेतकरी आहे. दादा, आपण कुठून आलेले? काका या बोलायला काय कट करून घेणार आहे आपण, टेन्शन नाही घेऊ. तुम्ही बोला मग, अडचण सांगा ना. काका, गाव कोणतं तुमचं? सावरगाव. काय नाव? बाळूबर शिले. काय कांद्याचं मार्केट आता जी परिस्थिती? मार्केट नुसतं सुधारलं म्हणत्या, निर्यात केली म्हणत्या. माझ्याकडे आता 2 पावत्या आहे, त्या पावत्या तुम्ही आता याच्यावर टाका. दाखवा ना. म्हणायला 1,000 रुपयाच्या आत कांदे जाऊ राहिले. कधी विकलेले हे? याच मार्केटला विकले का? यात 966 रुपये गेले हे कांदे. 17 तारखेचे, 17/4/2025 म्हणजे कालचेचे फक्त 950 रुपये गेलेले आहे. खूपच कमी गेलेले आहे मेन म्हणजे. आणि हा जो आहे हा 16 म्हणजे परवाचे हे 16/4/2025 हे पण 957 आहे. म्हणजे अगदी धक्कादायक आहे. 957 रुपये जर कांदे जर गेले, 1,000 रुपयाच्या आत कांदे चालू आहे. आणि यांचं पेट्रोल डिझेल कायम वाढतं, कारण त्याच्यावर गाड्या ट्रॅक्टर चालत्या, याच्यावर माणसं चालत्या. हा, शासनाने मुर्दा करून टाकला शेतकऱ्याचा. हा, नुसतं म्हणायचं सबका साथ सबका विकास. कुठं विकास कुठे? विकास शेतकऱ्याचा विकास कधी होईल? कांदे 22-23 करतावा. बरोबर. किती एकर कांदे का तुमचे? बिगा बरं होते फक्त. मग आता किती विकले, किती राहिले? बिगाची बिगा विकून टाकायचे. मग खर्च किती आला? खर्च का झाला 30,000 रुपये बिघ्याला. आता झाली बी घरी लावून. आता किती काय ट्रॅक्टर कांदे निघाले? आता माझे 1.5 एकरात 12 ट्रॅक्टर कांदे निघाले. फक्त मला कांद्याला भाव भेटावा हीच इच्छा आहे माझी. आता विकले किती? विकले आता 3रा ट्रॅक्टर आहे. काय भाव विकलाय? 2 ट्रॅक्टर. एक 1,300, एक 1,200. आज काय जाईन तो? काय वाटतं 1,300-1,200 ज्यावेळेस कांदा जातो त्यावेळेस नेमकं काय प्रतिक्रिया तुमची? प्रतिक्रिया काहीच नाही. थोडा 1,500-1,600 जायला पाहिजे, एवढीच प्रतिक्रिया आहे. आणि 1,200 मध्ये किती पैसे होते किंवा परवडतं का? आता 1,200 मध्ये एका ट्रॅक्टरचे होते 40,000 रुपये. एवढेच होते, याच्या पुढे नाही होत. अच्छा. आणि काय 40,000 कुठं होता? आर्थिक 40,000 कुठं होता? सांगितलं काय 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 40,000 अंदाज नाही ना, चुकीचं सांगू तुम्ही. 34,000 रुपयेच होते एका ट्रॅक्टरचे, पण मग 40 पुढे 40 सांगतो चुकीचं आहे ना. अच्छा. आता माझे 1.5 एकर कांदे 20 क्विंटल कांदे निघतील. बर. 1.5 एकरात 20 क्विंटल कांदे, 1 लाख रुपये खर्च व्हायले. बर. मग काय परवडायचं आहे? माणिकराव भाऊ सांगा, त्या आपले कोकाटे पाटील, पुरीचे लग्न नाही का? मग पुरी अशा एखाद्या मागं काढून द्यायचे आहे का? नाही, जर समजा तुम्ही हे करताय, तुम्ही कसं काय बिगर कोकाटे साहेबाला फक्त एवढंच म्हणा, जेवढे बिगर मुलं बिगर लग्नाचे राहिलेले
कोकाटे साहेबांना म्हणा फक्त एवढे जेवढे मुलं बिगर लग्नाचे राहिले त्यांना पुरी आणून द्या, बाकी शेती आम्ही पडीच ठेवतो. अच्छा, सरकारने काहीतरी लाडकी सून वगैरे काहीतरी योजना आणायला अहो पाहिजे. सगळं आहे तुम्ही तुम्ही आहे ना, एकच स्कीम नाही दिली पाहिजे सरकारला. आम्ही कर्ज देऊ, आमचा योग्य मालाला भाव द्या, हा. आम्ही कर्ज देतो तुमच्या facility शेतकरी नका, काहीच काहीच नका, एक फक्त भाव द्या. फॅसिलिटी नाही पाहिजे आम्हाला कुठल्याही त्या सरकारनं आम्हाला एक काही स्कीम दिली नाही पाहिजे. उलटी चोर भामटे खाते ना, त्यापेक्षा माझं मत असं आहे तुम्ही शेतकऱ्याला योग्य भाव द्या आणि शेतीला जे पाहिजे ते योग्य द्या, बाकीच काहीच नाही पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस खाद्य पाहिजे त्यावेळेस स्टॉक दाबून द्या. आता समजा कृषी मंत्री माणिकराव आपले कोकाटे पाटील आहे, मग मला एक सांगा, हे कोकाटे पाटलाचे मी भ्रष्टाचार डायरेक्ट 80 टन डायरेक्ट एरिया सापडला, का सापडला? म्हणजे भ्रष्टाचारच करते ना, म्हणजे दुसऱ्याला का दोषी ठरवता? तुमचे कांदे किती होते नेमके? माझे कांदे 1.5 एकर आहे. हां, किती खर्च आला? खर्च लाख रुपये खर्च येईल. आज ते स्प्रिंकलर वाला तो पैसे मागायला, आता कालच फोन आला, काय करायचं त्याला? कुठले तुम्ही? आम्ही चिचुंडीचे. काय नाव? गुडराम मडवई. बरं, आता कांदे किती निघाले आणि किती विकले? निघेल म्हणजे 20 क्विंटल कांदे विकले, काही सगळे 20 क्विंटल कांदे निघेली. नाही शो, तुम्ही 1.5 करा ना 1.5 एकर तुम्ही आणि काढायला आता 12,000 रुपये द्यायचे. खाली घर घालून धंदे झाले. 12,000 रुपये द्यायचे, जरी 20 क्विंटल कांदे निघाले, पण तुमचे कांदे सगळ्या वावर त्याला गारका मारायचं आहे, ते फुकट थोडीच काढणार आहे. हं? मग काय परवडायचं आहे? आणि कोकाटे साहेब सांगा ते असं तसं काय कोकाटे साहेबाला ते तर तुम्हाला ते म्हणता कर्जमाफी दिल्यानंतर कर्जमाफी देऊन लग्न आणि साखरपुडे करा. हा, मग कर्जमाफी देऊन उपयोग काय त्याचा? आम्ही एवढे करून आम्ही त्याला माहितली की तुम्हाला आम्ही कर्जमाफी द्या, आम्ही कर्जमाफी मागितली नाही. कर्जमाफी त्यानं सांगितली, त्याला मतदान पाहिजे, ती भीक मागायला ते आम्ही नाही जात त्यांच्याकडं, मागत आहे ना भीक. आम्ही ते मतदान मागायसाठी ते आमच्याकडे भीक मागायला हात जोडून येतात, द्या आम्हाला, आमच्यावर लक्ष राहू द्या. काय यांच्यावर लक्ष राहून देता? 5 वर्ष यांच्या, आता एक पहिलं वर्ष त्यानं लगे गाजर दाखल सुरुवात केली, काय करत्या? कांद्याचं मार्केट आता मध्यंतरी ज्यावेळेस 3,000-4,000 होतं, मार्च एंडच्या आजवर मार्केट 1500-1600 रुपये, ते मार्च एंड झाल्यानंतर लगेच ते 1000-1200 रुपये आले. काय मग याच्यात कोण दोष? कारण याला काय ते तर बोलले 20% थोडं इकडे पुढे या. ते तर बोलले 20% निर्यात बंदी म्हणजे शुल्क जे होतं ते त्यांनी म्हणजे मागे घेतलंय ना, आणि निर्यात पण हटवलेली आहे. निर्यात शुल्क कमी करून हटवून उपयोग काय? जर तुमचे बाजार डाऊन होऊ राहिले, वाढते नाही, निर्यात शुल्क तुम्ही मग वाढेल होते त्यावेळेसच बाजार 1600-1700 जायचे ना. बरोबर आहे की नाही? मग आज ते समजा तुम्ही निर्यात शुल्क कमी केली, बाजार हे कमी केलं, पण तुमचं ते मार्केट काय? मार्केट डाऊन आहे ना. उलट मग समजा तुम्ही कमी केलं तर ते कमी व्हायला पाहिजे. मागे उभे राहा ना, बाकीचे या 2 मिनिटं फक्त उभे राहा. मार्केट तर वाढलं पाहिजे ना. फक्त उभे राहा, चांगलं उभे राहा फक्त. हा ठीक आहे, ठीक आहे. हा, मला एक सांगा, आता साधारण तुम्हाला खर्च किती आलेला आहे आणि किती ॲव्हरेज निघालेली? आवडे आता तुम्हाला सांगितलं ना, गावात काय परिस्थिती? गावात आहे अशी एकरी तुम्हाला सांगतो 2 किंवा 1.5 किंवा 2-2.5 असे ट्रॅक्टर कांदे निघत आहे. एकरी खर्च समजा मग काढायला 12,000 रुपये द्यायचे आणि कांदे लावायला 12,000. तुमचं मग पाणी भरायचे जे सगळे खर्च काढला तर मग सगळं बरोबर आहे. पार अगदी चप्पलपासून तुम्ही सुरुवात करा. पार चप्पल तुम्हाला 4 महिन्यासाठी लाईट वगैरे भेटते का? लाईट भेटून काय, पण जर पाणी समजा सगळं आहे पण पिकच चाललं ना, काय लाईट भेटून काय करत्या? शिवाय लाईट अशी भेटते 8 घंटे भेटते. 8 घंट्यामध्ये तुम्हाला 2-3 घंटे तर ते जायमध्ये जाते. आणि लाईटचे कर्मचारी थंडी जावं लागतं का पाणी भरायला? थंडीत म्हणजे रात्रभर पाणीच भरावं लागतं. शिकते चालत नाही तर चालत, दिवसा पाणी लाईटच चालत नाही सोयीनं. आणि आता उन्हात कांदे काढायचे, आता उन्हात कांदे काढायचे, आजारी पडले म्हणजे पुन्हा जिजड घालायचे 10,000. मग काय चालणार त्याच्या शेती? आजारी पडला आता ऊन थंडी ताप आला म्हणजे त्याला खर्च येईल. मला एक सांगा, ज्यावेळेस वाढतं 2,000च्या पुढं मार्केट जातं त्यावेळेस सरकार काय करतं? निर्यात बंदी करतं, 12 भानगडी करून मार्केट रिवर्स आणतं. तर आता ज्यावेळेस 950 या काकांचा बघितला मी, कांदा 950 गेलाय. अशा मग किती गेले? 850. मी जी गाडी भरून आली ती 850 रुपये जायली. माल एक नंबर माल काय करणार आहे? जर नाही भाव भेटू राहिला त्याला काय करणार आहे? अशा वेळेस कोणी बोलत का बरं नाही? शेतकरी संघटना किंवा कोणी पक्ष बोलायला काय? जर आता सगळे जर भ्रष्ट झाले कोण बोलणार आहे त्याच्यामध्ये? सगळ्या शेतकऱ्याला एकी करावं तो शिकते बोलती. हे असं नाही, शेतकऱ्यांना जावं, शेतकऱ्यांमध्ये एकी होईल ना आता आमचे पुढे येतील ते म्हणशील आता आम्हाला काहीतरी पर्याय करायचा आहे. मला एक सांगा, आपला कृषी प्रधान देश आहे. 70-80% लोक शेती करत्या, शेतीवर आपलं अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आणि आपण जय जवान जय किसान म्हणतो व शेतकऱ्याच्या पोरांना पुरी भेटत नाही. तुम्हाला एक सांगू का? दारूची समजा एक बाटली केवढ्याला भेटत? दारूची किती मिली राहते?
100 रुपयाला भेटते साधारण 100 मिली किंवा काहीतरी असं. बरोबर आहे की नाही. मग जर समजा आपण काय घेईल नाही असं. नाही आता ते तुम्ही गेले मी कुठं त्याच्यामध्ये गेले तो विषय नाही. पण मला एक सांगा, जर 100 रुपयाची बाटली म्हणजे समजा 180 रुपयाला बाटली भेटत तिची किंमत 100, बिअरची बाटली घेतली ती 195 रुपयाला आहे. आणि तुमची पेट्रोल 110 रुपयाला भेटत. मग पेट्रोल जर 110 रुपयाला भेटत तर मग दुधाची बाटली का तुम्हाला 30 रुपयाला द्या तुम्ही? मग ती जीवन आवश्यक आहे का? कोणती जीवन आवश्यक आहे? दारू जीवन आवश्यक आहे, दुधाची बाटली जीवन आवश्यक आहे? तुम्हाला जर दूध तुम्हाला प्रत्येक घरात मध्ये पाहिजे. दारू प्यायल्यावर तुम्हाला लिव्हर खराब होतो, कोणाचं काय होतं. मग मला एक सांगा, मग दुधाची बाटली तुम्हाला कंटिन्यू पाहिजे ना घरामध्ये? आपल्याला बाळाला दूध पाहिजे, आपल्याला नाही, आपल्यालाच पाहिजे दूध. मग तुम्ही दुधाचे भाव योग्य द्या, तुम्हाला शेतकऱ्याला भाव योग्य द्या ना. मग जर तुम्ही योग्य भाव दिला ना तर मग शेतकरी ते तुम्हाला कर्ज देईल ना. तुम्ही आम्हाला भीक नका देऊ, आम्हाला भिकीची गरज नाही तुमच्या. तुम्ही आम्हाला कर्जमाफी करा, हे करा, काहीच गरज नाही आम्हाला. आमचं फक्त आम्हाला योग्य भाव द्या, बाकीच काहीच नाही पाहिजे आम्हाला. कर्ज माफता आता ते निवडणुकीमध्ये बोलले होते का 7-12 कोरा. आता हे फडणवीस साहेब बोलले, पण आता त्याचं काय ना. आता ते फडणवीस साहेब त्यांचं सरकार झालं ना, त्यांना काही घेणं नाही राहिलं. फडणवीस साहेबाला त्यांचं सरकार झालं, त्यांचं काही घेणं नाही. बाकीचे आता ते पाहतील काय करायचं ते. शेतकरी खातो का उपाशी राहतो, त्याला काही घेणंच नाही ना असं. दादा तुमचे कांदे किती होते नेमके? कांदे नाही माझे. पाण्यामुळे कांदे लागलेच नाही गेले. कुठले तुम्ही म्हटलं? अनकुठं. मग लाल कांदे होते का? लाल कांदे. मग आता सध्या काय मार्केटला गाडी आता माझी गाडी ना, मग कांदे घेऊन आलो. 2 मिनिटे या तुम्ही. तुमचे साधारण कांदे किती? 1 एकर. किती ॲव्हरेज निघाल होते? काय ॲव्हरेज पाहिजे असं मिळालं नाही आपल्याला. तरी किती निघाल? तरी काय 50-60 क्विंटल माल निघाला. बरं, काय भाव गेले मग? काही परवा 3 दिवस झाले तेव्हा आणला होता तो 1060 गेला. बाकीच काय मग आता एक आज आणली, आज काय जाईल तो. एवढे कष्ट करून तुम्हाला असे जर भाव भेटतात त्यावेळेस काय वाटतं? काय नाही हो, शेतकऱ्याचा मुर्दा चालू आहे फक्त, बाकी काय नाही. यायला निवडून द्या, यांच्यावाले राजकारणात यायला सगळ्या गोष्टी आणा, यायला काय फक्त हे लुटायचं काम चालू आहे. शेतकरी कसा मारायचा कसं करायचं हे त्यांच्या फक्त लक्षात तेवढंच. मला एक सांगा, एवढे कष्ट करून ज्यावेळेस असे भाव 1000 रुपये कांदे जाते त्यावेळेस खरोखर मनाला काय वाटतं? आता म्हणाल का आता असं डायरेक्ट आता आज शेतकरी म्हणते आत्महत्या का करत पारे, त्याला पर्याय नाही राहत ना. त्याच्याकडे आता समजा मला 1 लाख रुपये खर्च होईल, मग मला 25 क्विंटल कांदे निघणार आहे आणि ते जाते 700-800 रुपये. किती पैसे होणार आहे? 700-800 किती पैसे होतील? समजा 25 क्विंटल कांदे समजा 7-14 20,000 रुपये होती. मग 80,000 रुपये मला घरातून भरायचे. मग आता मी कुठून करायचे? मग मी काय करणार आहे? आता पुरी शाळेत आणि शेतकरी दुसरं काही करत पण नाही. दुसरं त्याला पर्याय नाही. दुसरं करेल काय? दुसरं आहे का ते शेतकरी? काही जे महत्वाचे उद्योग आहेत ते त्यांच्याकडचे बरोबर तेवढं करायचे म्हणलं तेवढं भांडवल लागतं. जर 80,000 रुपये आता आपल्याला आत्ताच भरायचे एक्स्ट्रा, मग आणायचं कुठून भांडवल? समजा एखादा बिझनेस आपण समजा दुसरा करू शकतो, पण आणायचा कुठून? मग त्याला एक मोठी अडचण आहे ना. कोकाटे साहेब म्हणत्या की तुमचं जे कांद्याचं क्षेत्र आहे ना, तुम्ही जास्त एकाने कांदा लावला का सगळे कांदे लावा, त्यांना आवक वाढल्यामुळे मार्केट असं होते. पण मला एक म्हणायचे त्यांचं म्हणणं, तुम्ही म्हणता ना तसं, मग तुम्ही तसे ते करून द्या ना. तुम्ही सांगा ना आम्हाला, मग शेतकऱ्यांना एवढे एक कांदे लावा, काही समजा वांगे लावा, दुसरं काय लावायचे ते सांगा. पण त्याला बाजारपेठ उपलब्ध करून द्या ना. तुम्ही बाजारपेठ आहे का अवलेबल? समजा आता मी वांगे लावले, वांगे आता समजा इथं आणले मार्केटला, काय मार्केटची परिस्थिती? इथं 10 कॅरेट वाढव झाले का लगेच तिथं भाव डायरेक्ट जमीन लेवलला होत्या. मग तुम्ही ते अशी सुविधा करा ना मार्केटची. ते मार्केट नाही, कांद्याला मार्केट नाही, मग द्यायचं. मग समजा कांद्याचं बाजारपेठ आलं दुसरी तसं दुसऱ्या मार्केटची सोय करा ना. दुसरं पिकं समजा ते पिकं करू, त्या पिकाचं हे भेटलं पाहिजे ना. सोयाबीन होतं का तुमचं? सोयाबीन होतं ना. काय भाव केलं? भाव गेले ते 4,000 रुपये. त्याचं पण मार्केट काय परवडतं? निघालं ते एकरी 5-6 क्विंटल. नाही 4,000 परवडतं. कसं काय परवड? आता एकरी जर 5-6 क्विंटल निघाले काय परवडायचे? ठीक आहे, तुम्ही म्हणता आज हे पीक आलं ते परवडतं का नाही परवडत, पण ॲव्हरेज किती निघतं हा महत्वाचा मुद्दा आहे ना. काही लोक म्हणतात आम्हाला सोयाबीन 10-12 क्विंटल निघालं, कसं शक्य होईल? काय तुमच्या पण जमिनी चिचुंडी म्हटलं चांगल्या जमीन निघतं का एवढं 10-12? नाही निघत हो, नाही निघत 10-12. आता कसं आहे माहिती आहे का, किती म्हणलं तरी नाही निघत. 10-12 करायचे ते. इथं जर खादीच गुण एरिया पाहिजे असेल तर एरियात जावं, आणायला जावं. आता एरियाच भेटत नाही. काय रे ती एरिया अमकं घ्या तमकं घ्या, पुन्हा दुसरं ते झालं जी खात पाहिजे ती भेटत नाही, दुसरी घ्या जी नाही चालणार आहे. मग कसं काय आवृत्त निघत? आवृत्त तर निघालं पाहिजे ना. किती आवृत्त निघायचे? किती ॲव्हरेज किती आवृत्त निघणार याच्यामध्ये? हे बियाणं कोणतं आहे? कोणतं बियाणं आहे रे?
अय हे बियाणं पुढ्याचं आहे का कोणतंही बापरे, कोणतंही बियाणं घ्या, कोणतंही बियाणं घ्या. जर रान जर आवरेज सगळं जर भेटत नसेल प्रॉब्लेम काय? कोणाचा कांदा आहे? 2 मिनिटं या ना इकडे. ते काय ते बसले चेस्टमेस्टर. पाण्याचा याला प्रॉब्लेम होता का? पाणी कमी होतं का? पाणी किती पाणी कमी पडलेला? 2 पाणी कमी पडले. कुठले तुम्ही? अनकुट अनकुटेचे. पाणी कमी पडल्यामुळं साईज कमी राहिली. मग आता याला खर्च शेतकऱ्यांना काय करायचं? आत्महत्या केली त्याची इतकं सुख नाही ना. सोयाबीनचा जो प्रश्न विचारला का काही शेतकरी म्हणते आम्हाला ॲव्हरेज भेटलं. मग आता एका शेतकऱ्याला जर भेटलं तर बाकीचे जे शेतकरी त्यांनी काय करायचं? मग त्याच्याकडे जायचं का नाही. पोट भरायला? दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगू का, तुम्ही म्हणता ना मान्य आहे, आपण समजा त्या शेतकऱ्या आता हे मार्केट आहे, आता हे एवढे आवक आहे, माल सारखा आहे, भाव का सारखा भेटत नाही? मग कांदे हायस्ट लेवल पाहिजे तर 1400, 1200, 1300 आणि मग 700, 800 कांदे जात्या का जाते? मग याच्या मागे काही कारण असेल ना. मग नुसते 1200 समजा एकाला 12-13 किलो. आता एका शेतकऱ्याला भेटलं मग बाकीचे जे शेतकरी नाही पण आता मार्केटला सर्व कांदे आहेत ना. मग जर कांदे तेवढे एक सर लेवल गेले पाहिजेत ना. बरोबर. मग समजा 1200चा कांदा आहे, मग तो 800 का जातो? मग त्याचं मग 100 रुपयाचं डिपेंड ठेव ना. मान्य आहे तुमचा करा. मग माल तर दोन्ही एकच ठिकाणी खाली करते ना. 1200वाला तिथंच खाली करतात, 700वाला त्याच्याच बुकून टाकेत. मग तुम्ही मग व्यापारी एक नाही व्यापारी आता मग व्यापार मग आता व्यापार लाईन व्यापार करण्याची लाईन आहे ती. आता ती झाली व्यापार करण्याची लाईन. पण मग शेतकरी इकडे डबगाई साला याचं काय? शेतकऱ्याचं काय मग? नाही पण मग सरकार कसं आहे हे बघा, भाव वाढल्यानंतर सरकार कसं ताबडतोब भाव पाडतं, तसं सरकारने पण केलं पाहिजे ना काही. आता ते केलं पाहिजे. आता हे सरकार आता 800-900 बाजार आहे. मग आता हे सरकारने केलं पाहिजे ना. आता मग वरती मग आता समजा नाही मग द्या यायला अनुदान द्या 400 रुपये, 200 रुपये, 50 रुपये. आपण ते देण्यापेक्षा तुम्ही भावच योग्य द्या ना. हे अनुदान देऊ नका तुम्ही आम्हाला. तुम्ही फक्त भाव योग्य द्या आमच्या पिकाला, बाकी काहीच नाही पाहिजे आम्हाला. आमचं जे तुम्ही भाव जर योग्य दिला तर आम्हाला अडचण नाही. दुसरे कसे तुम्ही हे द्या, कर्जमाफीची पण गरज नाही. गरज नाही. आमच्या पिकाला भाव समजा जर मला जर ₹1,00,000 खर्च आला ना. दादा नमस्कार, आपलं काय नाव आणि आपण कुठून आलेले? गोकुळ गायकवाड अनकुठून आलो. गायकवाड, तुमच्या उन्हाळ कांद्याचं आत्ता सध्याची पोझिशन क्षेत्र किती आहे साधारण? म्हणजे लाल कांद्यापेक्षा जास्त आहे का कमी? लाल कांद्यापेक्षा जास्त आहे उन्हाळ साधारण. आता यंदाची उन्हाळ्याची परिस्थिती कशी होती? लागण रोप वगैरे यंदाची बहुत म्हणजे बरीच बिकट परिस्थिती होती. कारण की खर्च जास्त झाले, पाणी कमी पडलं, पाण्याची टंचाई. एकरी माझ्या हिशोबाने 11,000 रुपये लागवड आहे, 11,000 रुपये काढणी आहे. बरोबर. एकरी खर्च जर तसा पकडला तर सगळा खर्च एकरी 50,000 ते 60,000 रुपये खर्च आहे एका एकरात. ॲव्हरेज एका एकरामध्ये कमीत कमी उन्हाळ कांद्याचा आम्हाला साधारणतः आम्ही 150 क्विंटल राहायला पाहिजे. बरोबर. 100 क्विंटल ॲव्हरेज निघत आहे. 1,000 रुपये कांदे जर खूपच कमी. तुमचा अनकुठं भाग उलटा त्या काही काळ चांगला होता ना, आता म्हटलं खूपच कमी आहे. हो आता कमी. कारण की 1,000 रुपये क्विंटल जर कांदे गेले तर समजा आमचे 100 क्विंटल कांदे नेले तर आम्हाला खाली राहतं काय? आमचं सगळं बाकीचं हे मजुरी बिजुरी आम्ही जी करतो, समजा आता ही लागवड बिगड तर उक्ती हे लेबर लावून करून घेतो, पण बाकीच्या कामाचा हिशोब. आता एवढ्या उन्हात कांदे काढणी करतो हे करतो, एवढं ऊन आहे, टेम्परेचर, याचा काहीतरी विचार सरकारने केला पाहिजे ना. काय वाटतं? सरकारने निर्यात पण आता उठवलेली आहे, ती काय 20% शुल्क होतं ते पण, तरी पण मार्केट काय नेमकं असं का कमी का काय? आता ते सरकारलाच माहिती. मार्केट निर्यात उठवली म्हणत्या, 1 तारखेपासून बाजार वाढणार होते, ते तर उलट 200 कमी झाले. 1000च्या आत कांदा विकतोय. 1,000 रुपयानं काय कांदा पडतो विकायला? खाणाऱ्याला जर तो 1,000 रुपये पडतोय खाणारा. पाण्याची बाटली मग कांदा फक्त 5 ते 6 रुपये कांदा विकू राहिला. प्रत्येक शेतकऱ्याला 1,000 रुपयेच कांदा विकतो, हा काही दृष्टिकोन नाही द्या. कोणाची 500 एका द्या, कोणाची 700 एका द्या. मग कोणाला पडतल मध्ये बसतं, कोणाला 200 एका द्या. साधारण 1200-1300 रुपये. तुम्हाला ज्यावेळेस कांद्याचं मार्केट वाढतं त्यावेळेस सरकार किती सिरियसमध्ये सगळे निर्णय घेतं. आता मार्केट कमी आहे तर त्या काय वाटतं तुम्हाला? फक्त नोकरदारांचा विचार केला जातो तिथं. कारण खाणारे कोण राहते? नोकरदार राहते. विकणार कोण? आपला शेतकरी राहतो, कारण तोच पीक काढतो. त्यांना फक्त पैसे लागायचे, कारण त्यांना त्याचा उदरनिर्वाह करायचा राहतो. त्या हिशोबाने सरकारने बी शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. जसं महिने 3 महिन्याला महागाई भत्ता वाढतो. का वाढतो महागाई भत्ता? महागाई वाढते म्हणूनच महागाई भत्ता दिला जातो ना. मग शेतकऱ्याला का देत नाही? शेतकऱ्याला बी कमीत कमी 2,000च्या पुढं कांदा विकला पाहिजेत, तर शेतकऱ्याला आज परवडतं. यावेळेस रोपांची परिस्थिती कशी होती? खराब होती. रोपं नव्हते. 2-2, 3-3 रोपं टाकले, आणले, लागवडी लेट झाल्या, पाणी टंचाई आली, ॲव्हरेज नाही. काय परवडणार आहे अशा भावात? 1,000 रुपयात काय परवडणार? कमी साधारण किती खर्च आलेला आहे तुम्हाला? साधारणतः एका एकराला 50,000 ते 60,000 रुपये एका एकराला खर्च आहे.
आणि उन्हाळ कांदा बरेचसे शेतकरीचा जर विचार केला तर साठवणूक करायला पाहिजे. साठवणूक केली म्हणजे 2-3 महिने तो कांदा सांभाळला म्हणजे पुढं पैसे होता. पण तुम्ही विकायला आणता म्हणजे साधारण किती आता नाही परवडत ना, साठवून करून परवडत नाही ना. कारण की आम्ही 100 क्विंटल कांदा जर चाळीत टाकला तर तो आम्हाला काढताना तो 50 ते 60 क्विंटलच कांदा तो खराब होतो. त्याच्यात 25% 30% कांदा खराब होतो. काय परवडणार आहे तो कांदा? ते पण आता ठेवला आहे म्हणजे तो पुढं बाजार वाढता नाही वाढता की हेच विकता, हे काय सांगता येईल आपल्याला. सरकारचा हे निर्णय एकदम चुकीचा आहे. सरकार मला एक सांगा, आता मार्केट एकदम डाऊन आहे. जवळपास मी तर बघितले काकांच्या पावत्या बघितल्या 950 रुपये कांदे गेले. आता 950मध्ये तर जर विचार केला तर कुठल्या म्हणजे परवडतच नाही काही. तर अशा वेळेस जे आता शेतकरी संघटना वगैरे काही बोलायला तयार नाही किंवा विरोधक काही बोलायला तयार नाही आहे, जसं काय वाटतं? आता संघटना असो किंवा नेते असो, संघटना काय करते फक्त एक फोकस येण्यासाठी. आपण म्हणत नाही ते करते शेतकऱ्यासाठी, त्याचा काही विषय नाही. पण संघटना भांडून सरकारच देत नाही तर ते भांडणार कशासाठी? फक्त त्यांचं एक काम करतात ते. पण काम केल्यानंतर बी आता गडीवरची निर्यात शुल्क ही कमी केली त्यांनी. कमी केली तर मग मार्केट का वाढत नाही? जर शेतकरी संघटना म्हणते नाही आम्ही भांडलो आमकं केलं निर्यात शुल्क कमी झालं, मार्केट का नाही वाढत? मग मार्केट तर वाढायला पाहिजे होतं ना. पण ते मार्केट जर वाढत नाही मग शेतकरी संघटनेला बी आपण हे देऊन काय उपयोग नाही त्याचा. बरोबर. त्यासाठी काहीतरी सरकारने एक कुठलं तरी पाऊल उचललं. काय मत आहे? आंदोलन जे आहे आता पूर्वी कसे शरद जोशींच्या काळात जशी आंदोलनं व्हायचे, आरपारच्या लढाया असायच्या, सरकारला घाम फुटायचं एकदम, तसं आता कोणी शेतकऱ्यासाठी आता कांदा मार्केट समजा आता एकदम डाऊन झालेलं आहे, अगदी कोणी समोर येऊन कोणी बोलत सुद्धा नाही काही. त्याला विरोधक नाही राहिले. तुमचं सरकार एकतर्फी झालंय, त्याच्यामुळं निर्णय ते डायरेक्टली घेतं ना. त्यासाठी ते त्यांना त्यांच्या मनासारखं चाललंय. सरकार मनासारखं चालल्यामुळं कोणी शेतकऱ्याकडं पाहायला विचारच करीत नाही त्याचा. कर्जमाफीबद्दल काय वाटतं? कर्जमाफी आता एक तर त्यांना द्यायलाच पाहिजे होती. जसं आता प्रत्येक म्हणजे शेतकरी जे अडचणी येत आहे, आता आपले कोकाटे साहेब काय म्हणतात, तुम्ही एवढे कांदे कशासाठी लावता? मग आम्ही कोणतं पीक लावायचं? मग तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही ते पिकं लावू. आम्हाला जे मार्केट भेटतं आम्ही त्यासाठी करू ना. पण आम्हाला आता असं वाटतं बघ, कांद्यामध्ये आम्हाला थोडं सोपं पीक वाटतं बघ. बरोबर. पण आता पावसाचं बी त्याच्यामध्ये हानिकारक. यंदा जे उन्हाळा कांदा लेट झाला, जे पावसाचे रोप खराब झाल्यामुळं लेट लागवड झाली. बरोबर. मग आता लेट लागवड झाली त्याचे परिणाम बी पाणी कमी पडलं. परत तुमचे कांदे जे लावलेले गेले ते एकदम ॲव्हरेज घटून गेलं, त्याचं करपा येऊन गेला त्याचा. म्हणजे त्याच्या मागं अनेक कारणं आहे. आज सरकारला कोण सांगणार ते कारणं? तुमचं गाव कोणतं म्हटले? आणि कुठं तुमच्याकडे पाण्याची परिस्थिती कशी? डाऊन झाली. आता डाऊन जो नवीन पाट झालेला आहे त्याचं काही ते फक्त पावसाळ्यात पाणी आलं त्याचं. जसं आपला पाऊस पडतो 4 महिन्यासाठी, त्याच्यामधलं जे ओव्हरफ्लोचं पाणी येतं तेवढंच पाणी आलं आम्हाला. त्याला नंतर पाणी त्याला रोटेशन पण नाही, काहीच नाही. ते तर पावसाचं तेवढं पाणी होऊन जातं. मग त्याचा फायदा कशासाठी आपल्याला? म्हणजे तुमच्या पाण्याचा प्रश्न काही अंश आता मिटला का नाही? मग मिटला म्हणजे आज समजा ना, आता यंदा निसर्ग खूप पडला. तुम्ही आता सगळं मीडियानं पाहिलं असेल, तुम्हाला अंदाज राहतो त्याचा कुठं कुठं पाऊस झाला, कुठं कुठं नाही झाला. आज जर मी म्हणतो त्याचं पाणी फक्त ते पावसाळ्यात येऊन गेलं. आपल्याला ज्यावेळेस पाऊस उघडतो साधारण जानेवारी किंवा डिसेंबरमध्ये पाणी पाहिजेत आपल्याला, ते पाणीच जर नाही आपल्याला मग ते पाट्याचा कसला हे राहील आपल्याला फायदा त्याचा? मग त्याच्यानंतर आम्ही काय करायचं? मग लाईटची परिस्थिती कशी आहे? लाईट किती घंटे? लाईट कंप्लीट. मी म्हणतो पाणीच नाही तर लाईट कंप्लीटच राहणार ना. आज पाटा खाली जाण तुम्ही, तिथं पाण्याचा लाईटचा प्रॉब्लेम राहतो. तुम्ही कुठले? अनकुटे. आणि तुम्ही काका?